आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा मेथीचा पराठा, एकदम मऊ व खुसखुशीत. त्यात आपण थोडा पुदिना पण टाकणार आहोत, कारण पुदिना हा आपल्या शरीराला थंडावा देतो. तर रेसिपी पूर्ण बघा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. मेथीच्या पराठ्यासाठी आपले लागणारे साहित्य: कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतली आहे, आणि मेथी पण घेतली बारीक चिरून धुवून, आणि थोडा पुदिना घेतलेला आहे. गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ घेतले ह्या चम्मचने 2 चम्मच, आणि तांदळाचे पीठ घेतले ह्या चम्मचने 2 चम्मच, आणि आपले रोजचे बेसिक मसाले आपले चवीनुसार मीठ, धणे पावडर, हळद, तीळ, जिरे, थोडा ओवा आणि गरम मसाला. मिक्सर मधून आपण आलं लसूणची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आलं टाकलं त्याच्यातच मिरच्या, कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर, थोडे जिरे. आता याची बारीक पेस्ट करून घेणार आहे मी. पीठ मळून घेऊया मेथीच्या पराठ्याचं. हे आलं लसूणची पेस्ट मी ह्या प्रकारे बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मधून, ते पण टाकून घेणार आहे. आणि हे सर्व मसाले, तांदळाचे पीठ, डाळीचे पीठ, आणि आता हे आपण जरा सर्व एकजीव करून घेऊया. नंतर मग गव्हाचे पीठ टाकायचे त्याच्यात. तर पाहिजे तसे आपण गव्हाचे पीठ घेणार आहे याच्यामध्ये टाकायला. आणि याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहे थोडं. तेलाने काय छान सॉफ्ट होतात. तांदळाच्या पिठाने पण सॉफ्ट कुरकुरीत होतो पराठा, आणि डाळीच्या पिठाने छान मऊगार होतो. थोडे थोडे याच्यात पाणी टाकून घेऊया आपण. जसे आपण कणिक चपात्यासाठी मळतो त्याचप्रमाणे मळायची आहे. पुदिना मी ह्यासाठी टाकलेला आहे, थोडा थंडावा होतो. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, आपल्या शरीराला जरा थंडावा मिळावा म्हणून मी पुदिना टाकला. तुम्ही पण जरा टाकून बघा पुदिना, आणि ह्या प्रकारे पराठा करून बघा पुदिना टाकून, आणि कसा झाला ते मला सांगा. हे बघा, छान असा मऊ मळलेला आहे मी पराठ्याचं पीठ. आणि हे 5 मिनिट आपण झाकून ठेवूया. आधी त्याच्या आधी आपण थोडं याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे. आणि हे 5 मिनिटासाठी आपण मुरवायला ठेवून देऊया. हे बघा, छान आपलं पीठ मळलेलं आहे, आपल्याला छान मुरलं आहे पीठ हे. आणि आता पराठे करायला सुरुवात करूया आपण. एकदा याला असं हाताने करून घेऊया. तसा कणकीचा हात घेऊन थोडा, आणि एक गोळा घेऊ. याला आपण तेल लावायचं असं, आणि याला अशी मोड मारून घ्यायची. याला पण थोडं तेल लावायचं.
म्हणजे आपण जरा वेगळ्या प्रकारचे पराठे करूया, चौकोनी छानपैकी, दिसायला पण छान दिसतात. बघा असा पातळ केलेला आहे मी पराठा. तवा तापलेला आहे. आता आपण पराठा भाजून घेऊया. त्याच्या आधी आपण तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं, असं पसरून घ्यायचं तेल, आणि मग आपला पराठा टाकूया. चौकोनी पराठा मी ह्यासाठी केलेला आहे कारण आपण रोजच गोल चपात्या खातोस, गोल भाकरी खातो, आणि चौकोनी केलं तर काय लहान मुलाला जरा वेगळंपणा वाटते, काहीतरी आईने वेगळं केलं बाबा, म्हणून ती मुलं खायला बघतात आणि म्हाताऱ्या माणसांना पण आवडतात. त्याच्यामुळे मी चौकोनी पराठा केला. तर पुढच्या वेळेस करीन ना मी तर तिकोडी पराठा दाखवणार आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच माझे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण याची बाजू पलटून घेऊया. चांगला होऊ द्यायचा, त्याच्यानंतरच आपण तेल लावायचं. याला छान खरपूस भाजायचा, म्हणजे पराठा कसा छान लागतो, आणि पुदिन्याने काय चव येते आणि थंडावा येते. ओवा टाकला मी याच्यामध्ये, कारण ओव्याने कसं आपल्या पोटाला त्रास नाही होणार. आणि जिरे टाकले, जिऱ्याने छान दिसते. आपली तीळ टाकलेली आहे मी, तीळ पण याच्यामध्ये छान दिसून पडते बघा, म्हणजे दिसायला छान दिसतात आणि मुलांना पण आवडतात. त्याच्यामुळे थोडं हे टाकायचं, आपलं ओवा, तीळ, जिरे वगैरे टाकायचे जरा. आता थोडा होत आलेला आहे, तर थोडं तेल लावते याला मी, आणि परत याची बाजू पलटून देणार आहे. दही वगैरे काही नाही टाकलेलं आहे याच्यात मी. दह्याच्या ऐवजी मी पुदिना टाकलेला आहे थंडाव्यासाठी. ह्या कडा छान भाजून घ्यायच्या आहेत. गॅस कमी जास्त करत राहायचा. बघा छान खरपूस भाजून घेतलेला आहे मी पराठा. बघा छान झालेला आहे. आता हे आपण याच्यात ठेवून देऊया. आता दुसरा केलेला आहे, दुसरा टाकते मी. आता ह्याप्रमाणेच मी बाकीचे सर्व करून घेणार आहे. झाले आपले मेथीचे पराठे तयार. बघा छान झालेले आहे, आणि तोडून दाखवते मी एक तुम्हाला. छान मऊ झालेले आहे. मस्त तेल नाही, काही नाही, जास्त तेलकटपणा नाही, त्याला काही नाही आहे. हे लहान मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता. शाळा सुरू झाल्यावर, आता तर सुट्ट्याच लागल्या असतात, पण शाळा सुरू झाल्यावर हे डब्याला देऊ शकता. आणि आपण बाहेर गेलो फिरायला तेव्हा सुद्धा आपण हे नेऊ शकतो. 2 ते 4 दिवस हे छान टिकतात हे पराठे. तुम्ही पण पराठे ट्राय करा, आणि याच्या आधीचे पण मी पराठ्यांचे व्हिडिओज टाकलेले आहे, ते पण बघा, आणि असेच माझे व्हिडिओज बघत चला. आणि हे पराठे आपण दह्यासोबत पण खाऊ शकतो, सॉस सोबत पण खाऊ शकतो, आणि याच्यावर थोडं लोणी टाकलं ना तर आणखीनच छान लागतो हा पराठा. आणि असेच माझे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलाही मी व्हिडिओ टाकला तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार. धन्यवाद.